नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचर परिणाम याचा दुसरा भाग. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींच्या जातकांसाठी शुक्राचे गोचरीचे परिणाम पाहिले. आज आपण तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची चर्चा करणार आहोत. दिनांक 31 जुलै 2024 रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करून सिंह राशीत प्रवेश करत आहे. सिंह रास ही सूर्याची रास आहे. येथे त्याचे वास्तव्य 25 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे. शुक्र हा ग्रह सर्व ऐहिक सुखांचा कारक ग्रह आहे. विशेषत्वे करून कलियुगामध्ये शुक्राचे प्राबल्य हे अधिक असलेले दिसून येते. सर्व प्रकारचे सुखोपभोग, दाम्पत्य, कला, वैभव या सर्वांचे कारकत्व शुक्र ग्रहाकडे येते. गोचरीने असलेल्या शुक्राचे भ्रमण सिंह राशीत होत असून येथे त्याची बुधाशी युती होत आहे. हा एक मोठा श्रेष्ठतम राजयोग आहे. परंतु असे असले तरी देखील यावर शनी आणि मंगळ या दोन ग्रहांच्या पापदृष्ट्या पडलेल्या आहेत. त्यामुळे शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण काहीसे त्रासदायकच ठरताना दिसून येत आहे. आज आपण प्रत्येक राशीसाठी हे शुक्राचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची चर्चा पाहणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीप्रमाणे पाहावे. आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकाची चर्चा करूया. तुळ राशीसाठी शुक्र हा ग्रह लग्नेश आणि अष्टमेश असून तो आपले गोचरीने लाभस्थानातून भ्रमण करीत आहे. ही स्थिती धनागमनाच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठतम अशी स्थिती आहे. आकस्मिक धनलाभाचे योग येण्याचे संकेत या काळात दिसून येत आहे. परंतु असे असले तरी देखील त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. संचित कर्माचे फळ या काळात त्यांना मिळताना दिसून येणार आहे. स्त्रीवर्गांचा या काळामध्ये त्यांना विशेष सहयोग प्राप्त होणार आहे. तसेच दाम्पत्य जीवन सुद्धा अनुकूलता असलेले दिसून येते. या काळामध्ये त्यांचे मन प्रसन्न राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. परंतु अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष जाण्याचीही शक्यता या काळात नाकारता येत नाही. त्यासाठी विद्यार्थी वर्गाने दक्ष असले पाहिजे. कलाकारांसाठी हा कालखंड उत्तम सिद्ध होताना दिसत आहे. संततीशी काही वैचारिक मतभेद या कालखंडामध्ये दिसून येत आहेत. ज्यांना मधुमेह किंवा मूत्रजन्य विकारांचा त्रास आहे त्यांनी या काळामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहावे. या काळामध्ये शुक्राचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी त्यांनी गोसेवा आणि देवीची आराधना नित्य करावी. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण दशम स्थानातून होत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्र हा सप्तमेश आणि द्वादशेस आहे आणि त्याचे दशम स्थानातले हे भ्रमण फारसे अनुकूल सिद्ध होताना दिसत नाही. कारण दशम स्थानामध्ये शुक्र हा दिग्बलविहीन असतो. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी त्यांना विरोध सहन करावा लागणार आहे. तसेच स्वास्थ्य विषयक चिंता देखील या काळामध्ये निर्माण होताना दिसत आहेत. दाम्पत्य जीवनामध्ये इतर नातेवाईकांचा अतिहस्तक्षेप होत असेल तर ही स्थिती त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकणार आहे. हाताखालच्या लोकांचा विरोध या काळामध्ये त्यांना सहन करावा लागणार आहे. तसेच हा कालखंड वडिलांसाठी सुद्धा त्रासदायक असणार आहे. या काळामध्ये मानसिक चिंतेमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. स्त्रीवर्गाचा विरोध देखील यांना सहन करावा लागणार आहे. एकंदरीत विचार करता वृश्चिक राशीने या काळामध्ये सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तसेच शुक्राचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी त्यांनी दुर्गेची आराधना तसेच गोसेवा करावी. त्यायोगे शुक्राचे हे दुष्परिणाम कमी होण्यास मदत मिळणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह पंचमेश आणि दशमेश असून तो अष्टम स्थानातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे.
हा कालखंड तसा काहीसा संमिश्र म्हणावा लागेल. काही त्रास या काळामध्ये त्यांना उद्भवताना दिसून येईल. विद्यार्थी वर्गाला हा कालखंड बाधित करणारा आहे. तसेच संचित धनामध्ये या काळामध्ये वृद्धी होताना दिसून येत आहे. मकर राशीच्या जातकांना कुटुंब सुख उत्तम मिळणार आहे. भाग्याची जोड त्यांना फारशी मिळणार नसली तरी देखील घराचे सौख्य त्यांना मिळणार आहे. त्यामुळे भाग्याची जोड नसल्यामुळे त्यांनी परिश्रमात मात्र कसूर करू नये. भोगविलासासाठी खर्च होतील त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. वडिलांचा तसेच वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला मोलाचा ठरेल. स्वास्थ्याची काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहिल्यास त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. शुक्राचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी देवीची आराधना आणि गोसेवा त्यांनी निश्चित करावी. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह चतुर्थेश आणि भाग्येश असून सप्तम स्थानातून तो आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. दाम्पत्य सुखाच्या दृष्टीने शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण फारसे सुखदायक असलेले दिसून येत नाही. भाग्याची वृद्धी तर होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. स्त्रीवर्गाशी वाद होण्याची शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे. त्यांनी देखील आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. नवीन वास्तू, नवीन वाहन यांचा त्यांना लाभ होताना या काळामध्ये दिसून येत आहे. स्वतःच्या सौंदर्याविषयी या काळामध्ये जागरूकता निर्माण होईल. तसेच सौंदर्य प्रसाधनांवर देखील खर्च होण्याची शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे. गुप्तरोगाची सुद्धा शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे. शुक्राचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी कुंभ राशीच्या जातकांसाठी अनाथालयात काही दानधर्म करावा. तसेच गोसेवा करावी आणि देवीची किंवा कुलदेवतेची नित्य आराधना करावी. त्यायोगे शुक्राचे हे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. सर्वात शेवटी मीन राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे हे पाहूया. मीन राशीसाठी शुक्र हा तृतीयेश आणि अष्टमेश असून तो षष्ठ स्थानातून आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे. शुक्राला षष्ठेसाचा दोष नसतो तरी देखील त्यांनी सावधानता बाळगणे हे अत्यंत गरजेचे आहे. भावंडांशी विवादाची स्थिती या काळामध्ये निर्माण होताना दिसत आहे. शत्रूंचे प्राबल्य या काळामध्ये वाढलेले दिसून येईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष सावधानता बाळगण्याची गरज या कालखंडामध्ये आहे. दाम्पत्य जीवनामध्ये कलहाची शक्यता हा योग देत आहे. मधुमेहींनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. प्रवास देखील सावधानतेने करावा. तसेच शारीरिक श्रम जास्त करण्याचे योग या काळामध्ये दिसून येत आहे. एकंदरीत विचार करता मीन राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण फारशी सुखदायक स्थिती दर्शवत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी या काळात त्यांनी कबुतरांना काही खाण्यास द्यावे. तसेच या काळामध्ये गोसेवा, देवीची किंवा कुलदेवतेची नित्य आराधना केल्यास शुक्राचे दुष्परिणाम कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशीच्या जातकांसाठी शुक्राचे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहेत याची चर्चा केली. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.